हॅलो नमस्कार. आज आहे पुण्यातला आमचा शेवटचा दिवस आणि वहिनीबाई बनवती स्वयंपाक. तर काय आज शेवटच्या दिवशी आमच्यासाठी जेवणाचा मेनू होय. आजच्या शेवटच्या दिवशी आणि भाकरी बनवते आणि अंडा भुर्जी बनवायची. आणखी अंडे दुकानात आहेत येत आहेत. तर ही अशा पद्धतीने भाकरी बनवते छान अशा. छान अशी भाकरी फुगलेली आहे. आणि काय म्हणायचं भाकरीबद्दल होय, काय मत कोणी शिकवल्या? पुण्यात आले शिकून गेल्या. मोठी गोष्ट करते. असं काही नाही, येतच होती तिला ऑलरेडी, पण थोडंसं परफेक्शन कसं करायचं ते सांगितलं, इझी व्हावं करायला म्हणून, है ना. हा. भाकरी भाकरी एकदम छान कशी काय येत नव्हती तुला अजून? प्रॅक्टिस नव्हती, एवढं कोणी सांगितलं नव्हतं. आणि म्हणजे तुमच्यात बनवतच नव्हते का मम्मीच्यात जास्त भाकरी? बनवत असायची पण मम्मी एवढं परफेक्ट नव्हते शिकवत. असं पण जास्त बनवत नव्हते ना जास्त. जास्त नव्हते. लेझी चपाती असते. आता इकडे नवरोबांना रोज भाकरी लागती, त्यामुळं म्हणलं शिकून घे परफेक्ट, रोज काहीतरी ऐकून घेण्यापेक्षा. आणि इथे ना त्याच्यानंतर ना मला ना ओल्या भेळची खूप आठवण झाली होती, म्हणून भावाला सांगितली होती ओली भेळ खायला. पुण्यातली भेळ ओली भेळ खायची म्हणजे म्हणजे नाही छान भेटत दुसरीकडे. असे खूप छान अशा ओली भेळ भेटते पुण्यामध्ये. तर मग आम्ही थोडे तिखट आहे. होय छान अशी ओली भेळ एन्जॉय केली पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आणि इथं जे आहे ते परीची जी आहे ती मस्ती चालू होती मामासोबत. तर हा लहान भावाच्या घरचा शेवटचा दिवस होता आमचा. आणि याच्यानंतर मग आम्ही इथे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरच मग आम्ही इथून थोड्या वेळात मोठ्या भावाच्या घरी गेलो होतो. आणि तिथला पुढील व्हिडिओ, तर त्याच्यानंतर हा पुढचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या भावाच्या घरचा व्हिडिओ आहे. हॅलो नमस्कार. आज आहे शनिवार आणि आज आलो आम्ही परत मोठ्या भावाच्या घरी. मोठ्या भावाकडनं लहान भावाकडं, लहान भावाकडनं मोठ्या भावाकडं. आता हेच चालू आहे आमचं. तर खरं तर आज जायचं होतं आम्हाला, पण मोठ्या वहिनी म्हणल्या नाही राहावा आता इकडे या एक दिवस अजून, आणि काहीतरी स्पेशल जेवण वगैरे बनवूयात आणि मग जावा उद्या. तर मग आम्ही शुक्रवारी रात्री छोट्या भावाच्या घरून आलोत आणि आता शनिवारचा सकाळचा दिवस आहे. आणि इकडे चालू आहे मग वहिनींचं स्पेशल डिश बनवायची. तर वहिनी काय बनवत आहे मग स्पेशल? पनीरची भाजी. तर इथं चालू आहे पनीरच्या भाजीची तयारी. आणि सोबतच वहिनींना आज सुट्टी आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर त्यांचा जो काळा मसाला असतो तर तो संपलेला आहे, तर तो बनवायचं पण चालू आहे. तर इथे मसाले वगैरे आणलेले आहेत आणि आता ते सगळं
भाजून वगैरे द्यायचे बारीक करायला. तर बघूया आता कशी काय भाजी वगैरे बनवतात, काय बनवतात. रेसिपी सांगणार का तुमची? पनीरची रेसिपी हो. नाही म्हणतात ते, नाही सांगत म्हणतात ते. मसाला बनवण्यासाठी ना हे सगळे असे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले सगळे. आणि त्याच्यानंतर मसाले वगैरे भाजून घेतले सगळे. आणि नंतर स्वयंपाक वगैरे बनवून जेवण वगैरे झाले. आणि त्याच्यानंतर मग वहिनी गेल्या सगळं ते मसाला जे आहे ते कुटून आणण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तर कोणताच व्हिडिओ घेतला नाही, कारण घरातले रेग्युलर कामं आणि हे मसाल्याचं कामं तर थोडी अशी जास्तच कामं वगैरे होती, गडबड होती, गोंधळ होती त्यांचं चालू. म्हटलं आपण नको. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं मुलींसाठी शॉपिंग वगैरे करण्यासाठी गेलो. वहिनीने जे आहे ते पनीरची भाजी बनवली, थोडीफार दोघींना कपडे वगैरे घेतले. भक्तीचा भावाच्या मुलीचा जो आहे तो बड्डे होता 3 तारखेला, त्याच्यामुळे तिच्यासाठी पण आणि परीसाठी पण वहिनींनी कपडे घेतले. आणि अशा पद्धतीचा होता माझा पुण्यातला दोन्हीकडचा शेवटचा दिवस. तर कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ, पुण्यातले भाऊजयांबरोबर वहिन्यांबरोबरचे व्हिडिओ, आणि ते नक्की सांगा. आणि आता जे आहे ते माझं रेग्युलर रुटीन जे आहे ते चालू झालेलं आहे. तर आता तुम्हाला फक्त इकडचेच पंढरपूरचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.